नमस्कार, मी जयवंत चव्हाण, सातबारा न्यूज आणि अपडेटमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. कार्तिकी वारी चालू होणार आहे. त्याचपूर्वी खिल्लारी खोंड, शर्यतीची बैल, तसेच वळू, गिर जातीच्या गायी, जातीवंत गवळारू म्हशी अशा अनेक जनावरांची आपल्या पंढरपूरमध्ये दाखल झालेली आहेत. हे बघू शकता तुम्ही, कपिला जातीचं खोंड, अतिशय एक नंबर जातीचं हे खोंड आहे. तसेच हा वळू कपिला जातीचा अतिशय उत्कृष्ट असा बांधा असलेला वळू आहे, तुम्हाला पाहायला मिळत आहे. तसेच कार्तिकी पौर्णिमेचं वैशिष्ट्य म्हणायला गेलं तर कार्तिकी पौर्णिमेपासून लग्न सरायला सुरुवात होत असते, अशी आख्यायिका आहे. तसेच कार्तिक वारी ही स्पेशल जनावरांसाठी, गुरे आणि जनावरांसाठी प्रसिद्ध मोठ्या प्रमाणात असते. ह्या वारीमध्ये मोठ्या प्रमाणात खिल्लारी खोंड, जी गाजरी काळ, पूर्ण काळी असणारी आणि कोशा रंगातली असणारी खोंड ह्या उपस्थित होत असतात. आता हा साहेबलाल नावाचा एक वळू आहे, जो हिंद केसरी झालेला आहे. अतिशय प्रतिष्ठित असा मानलेला हा वळू देखील पंढरपूरच्या कार्तिकी वारीसाठी हजर झालेला आहे. तसेच त्याची पैदास म्हणून हा एक नंबर खोंड त्याचं मालकाने ते ठेवलेलं आहे. तुम्ही जरूर आवश्यकदा भेट द्या. हे कर्नाटक आणि मंगळवेढ्यामध्ये कोसा रंगाचा हा वळू किंवा खोंड मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. तसेच गीर जातीच्या गायी तुम्हाला एक बाजारात बघायला भेटणार आहेत. तसेच तुम्ही मोठी आणि विशाल मानाची असणारी ही बैलजोडी अतिशय उत्कृष्ट देखणी, उभ्या आणि आडव्या बांध्याची आहेत. तसेच ह्यांच्या शिंगापासून ची उंची, लांबी अतिशय एक नंबरची, असं मन तृप्त होईल असं खिल्लारी ही जोड आहे. त्याच पद्धतीने लोकांची खोंड भरण्यासाठी किंवा विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. तुम्ही बघू शकता, इथं वाहनं आणि माणसं भरपूर प्रमाणात लागलेली आहेत. पंढरपूर म्हणलं की पंढरपूरच्या म्हशी फार फेमस आहेत. बरेच जण ही जात इथून खरेदी करतात. कमीत कमी लहानसं तरी रडकू 100% इथून घेऊन जातात. तुम्ही बघू शकता, ह्या जातीला जनावरांना बघायला सुद्धा किती लोक उपस्थित आहेत. अतिशय गवळारू अशा ह्या लांब शिंगाच्या आणि गोल आकाराच्या शिंगे असतात. त्यांच्या चौकात आणि सडामध्ये अंतर समान असते. तसेच त्यांच्या खांद्या, शरीर रचना ही अतिशय उत्कृष्ट असते आणि दूध पौष्टिक असतं. आणि शिवाय यांना प्रसिद्धी भरपूर आहे, त्यामुळे ह्यांच्या किमतीसुद्धा 1,00,000 2,00,000 अशा सहजासहजी असतात. आणि 101 बडकर तुम्हाला म्हशी इथं बाजारात पाहायला मिळत आहे. तसेच खरेदी विक्री सुद्धा यात मोठ्या प्रमाणात होत असते. वारी म्हणजे फक्त विठ्ठल रुक्मिणी नसून व्यापार हा खूप मोठ्या प्रमाणात चालतो. 4 मानाच्या वाऱ्या म्हणजे फक्त वाऱ्या नसून इथं उद्योगधंद्याला सुद्धा भरपूर अशी चालना मिळणारी अशी ही कार्तिकी वारी असते. आणि अवश्य तुम्ही ह्या जनावरांना भेट देऊ शकता.